दररोज भात खाणाऱ्यांनो एकदा बघाच, यामुळे आपल्या शरीरात काय काय घडते. वेळी सावध व्हा, नाहीतर तुमच्यासोबत असं होऊ शकते. मित्रांनो, पोळीपेक्षा भात खाणे बहुतांश भारतीयांना आवडते. काही लोकांना दररोज वरण भात तूप खायला आवडतं, तर काही जण राजमा राईचे चाहते असतात. कोकण तसंच दक्षिण भारतातील कित्येक पाककृतीमध्ये प्रामुख्याने तांदूळ आणि तांदळाच्या पिठाचा समावेश हा केला जातो. काही लोकांचा तर भाताशिवाय स्वयंपाक पूर्ण होणे जवळपास अशक्यच आहे. पण दररोज भात खाणे आरोग्यासाठी चांगलं असतं का? प्रत्येक दिवशी भात खाल्ल्याने आपल्या आरोग्यावर कोणते परिणाम होतात आणि शरीराला कोणते लाभ मिळतात हे जाणून घेणे देखील आरोग्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे. मित्रांनो, भात हा आपल्या जीवनातील खूप महत्वाचा पदार्थ आहे. अनेक लोक भाताशिवाय जेवण देखील करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत आपण याचे फायदे तसेच तोटे देखील समजून घ्यायला हवे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाताच्या आरोग्यावर काही घातक असे परिणाम होत असतात, हे परिणाम आपण जाणून घेणार आहोत. भात खायला अनेकांना आवडते. काही लोक दिवसा आणि रात्रीच्या जेवणात चपाती रोटी ऐवजी भात खातात. त्याचे एक कारण हे देखील आहे की भात बनवणे रोटीपेक्षा खूप सोपे आहे. त्याचबरोबर काही लोक असे आहेत जे भाताला हातही लावत नाहीत, कारण त्यांना भात खाल्ल्याने वजन वाढू शकते असे त्यांना वाटते. मित्रांनो, ज्यांना मधुमेह आहे त्यांनी भात न खाण्याचा किंवा तो फार कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. देशातील काही राज्य आहेत तिथे भातप्रेमीची कमतरता नाही. 3 वेळा भात खायला मिळाला तर ते खाऊ शकतात. मसूर राजमा छोले सोबत भात खाणे बहुतेकांना आवडते. काही ठिकाणी फक्त राजमा भात, छोले भात, डाळ भात खाण्यासाठी ओळखले जातात. पण निरोगी आरोग्यासाठी कोणत्याही खाद्यपदार्थाचे सेवन मर्यादित प्रमाणात केले पाहिजे. जे भात जास्त प्रमाणात खातात त्यांनी त्याचे काही तोटे देखील जाणून घेतले पाहिजेत. भात खाल्ल्याने पोट फुगण्यासोबत लवकर भरते. भात खाल्ल्यानंतर लगेच झोपणे देखील योग्य नाही. तांदळाचे वैशिष्ट्य म्हणजे ते लवकर पचते. अशा स्थितीत तुम्हाला पुन्हा भूक लागायला लागते आणि तुम्ही दिवसभर काही ना काही खात राहता. यामुळे तुम्ही अति खाण्याचे शिकार होऊ शकता. भातामध्ये कॅलरीज जास्त असतात. जेव्हा तुम्ही दररोज मोठ्या प्रमाणात भात खाता तेव्हा तुम्हाला मधुमेह होण्याचा धोका वाढू शकतो. तांदूळ साखरेची पातळी वाढवते. मधुमेहाच्या रुग्णांनी भाताचे सेवन अजिबात करू नये. म्हटल्याप्रमाणे शिजवलेल्या भातामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. अशा परिस्थितीत जर तुम्ही रोज दुपारी व रात्री भात खाल्ल्यास तुमचे वजन वाढू शकते. तुमचे वजन वाढत असेल तर भात खाणे बंद करा. भात खाण्याचे शौकीन असल्यास पांढऱ्या भाताऐवजी ब्राऊन राईस खा. ते जास्त आरोग्यदायी आहे. पांढऱ्या तांदूळमध्ये फायबरचे प्रमाण जास्त नसते. अशा परिस्थितीत ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने गॅसची समस्या देखील होऊ शकते. कधी कधी पोट जड आणि फुगलेले दिसते. भात खाल्ल्याने सुस्ती येते. जर तुम्ही ऑफिसमध्ये किंवा घरी जेवणाच्या वेळी पोटभर भात आणि मसूर खात असाल तर तुमच्या लक्षात आले असेल की भात खाल्ल्यानंतर लगेचच तुम्हाला झोप येऊ लागते, कारण तांदूळ शरीरातील साखरेचे प्रमाण वाढवण्याचे काम करतो. या कारणामुळे झोप येऊ लागते. मग 1-2 तास तुम्ही ऑफिस किंवा घरचे कोणतेही काम नीट करू शकत नाही. तर मित्रांनो, असे अनेक नुकसान आहेत भात खाण्याचे, परंतु याचे अनेक फायदे देखील आहेत, हे देखील लक्षात असू द्या. तर मित्रांनो, हो ते दररोज भात खाण्याचे काही तोटे. मित्रांनो, तुम्हाला जर भात खाण्याचे फायदे कोणकोणते असतात हे जाणून घ्यायचा असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा. मी त्यावर एक व्हिडिओ नक्कीच बनवेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.